आपले परम आदरणीय तीर्थरूप स्वर्गीय डॉक्टर राजाराम खरे उर्फ दादा यांनी प्रारंभ केलेल्या वैद्यकीय सेवा यज्ञास यंदा 80 वर्ष पूर्ण होत आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रात 45 वर्ष कार्यरत आहात. आपला हाच वारसा आपले सुपुत्र डॉक्टर राजीव सुकन्या डॉक्टर सायली खरे बेंडसे समर्थपणे पुढे चालवत आहेत. सामाजिक बांधिलकी जमणाऱ्या खरे कुटुंबियांच्या या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यास्तव आम्ही हे मानपत्र आपल्याला आनंदपूर्वक प्रदान करत आहोत. स्वर्गीय दादांनी तत्कालीन परिस्थितीत गैरसोयींचा सामना करत रुग्णसेवेचं व्रत अखंड सुरू ठेवलं. त्या काळामध्ये दादांचं नाव एवढं प्रचंड होतं की मी ऐकलं त्यावेळेला की त्यांची अगोदर बदली झाली होती आणि ही बदली रहित करण्यासाठी त्या भागातल्या लोकांनी 10,000 लोकांनी अर्ज केले होते गव्हर्नमेंटला आणि त्यांची बदली रहित झाली. आजकालच्या डॉक्टरला मला वाटत नाही 10 लोक सुद्धा सही करतील. आणि बाळासाहेब तर तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याकडे बघितलं की नेहमी हसतमुख. काही प्रॉब्लेम असला तरी ते डॉक्टर हसणारच आणि हसलं की त्या पेशंटचा आजारच निम्मा कमी होतो. असे हे बाळासाहेब मितभाषी अगदी आणि त्यांनी खूप चांगलं प्रॅक्टिस केलं. त्या खरे कुटुंबियांचं दादांचं नाव अनेक रोशन केलं आणि हे करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं. त्यांचा मुलगा डॉक्टर राजीव खरे हा निष्णात कार्डिओलॉजिस्ट आहे. बारामतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करतो आणि त्यांनी पण वडिलांचाच गुण घेतला आणि अतिशय शांत, कधीही कोणाला चिडणार नाही, कधी कोणाला हे खरे कुटुंब कधीही तुम्हाला दिसणार नाही की कधी तुम्हाला सांगितलंय का तुम्ही परत परत का विचारता. असला डॉक्टर हे डॉक्टर नाही आहे. ते शांतपणे शिकवणारे, शांतपणे ऐकून घेणारे आणि शांतपणे पेशंटला समजून सांगणारे असे डॉक्टर आहेत. मला खूप आनंद आहे की हे खरे कुटुंबीय खऱ्या अर्थाने या इंदापूर तालुक्यात आणि बारामती तालुक्यातल्या काही भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत आहेत. आता खरे डॉक्टरांचा आणि माझा राजूच्या शालेय वयापासून संबंध आला. त्यात विशेषतः खरे वहिनी जे आहे
त्या अतिशय सजग माता आहेत. मुलांच्या क्षमता काय, त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय, वीक पॉईंट्स काय, ते त्यांना बरोबर माहीत आहे. आपल्या मुलांचा कल काय, ते इंटेलिजंट टेस्ट घेतात ते काय कोणाला ठाऊक, IQ काढतात काय कोणाला ठाऊक, भावना काढतात काय कोणाला ठाऊक, ते सगळं त्यांना व्यवस्थित माहीत असतं. बारीक सारीक राजूला हे आवडतं ते आवडतं हे तर सगळ्याला माहिती असतं. पण राजू कुठल्या विषयातल्या कुठल्या प्रश्न प्रकारात पटायचा आहे हे सुद्धा त्यांना माहीत असते. आणि त्यामुळं आम्हाला शिक्षकांची जबाबदारी फार वाढते. आणि त्यामुळं हे सगळं काम खरे वहिनी करतात. आता डॉक्टर बाळासाहेब खरे आहेत ना, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, बोलणं कमी आणि काम जास्त. आता तुम्ही बघा, असं म्हणतात की मुंगीला झोपलेलं कोणीही बघितलेलं नाही आजपर्यंत, तसं बाळासाहेबांना निवांत बसलेले कोणी बघणं शक्य नाही. आज खरे कुटुंबाला ह्या कार्यक्रमाची धाकधूक होती की एवढा वेळ ते इथं बसतात का नाही कोणाला. इथे म्हणजे 12व्या अध्यायात 15 श्लोक आहे. यस्मान्नो दिजते लोको लोकांनो दिजते देहा हर्ष्या मर्ष भय योगो मुक्तो यहा सचमे प्रिया. भगवान ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगतात की ज्याला माणसांचा कंटाळा नाही आणि माणसांना ज्याचा कंटाळा नाही अशालाच ज्ञानी भक्त म्हणता येतं. तुम्ही इतक्या बहुसंख्येने इथं हजर आहे, त्यातील तुम्हाला त्यांचा कंटाळा नाही आणि त्यांनी तुम्हाला इतक्या जणांना बोलवले त्यातील त्यांनाही माणसांचा कंटाळा नाही. असे हे बाळासाहेब खरे मध्ये रुग्णसेवेचे आलेले अनुभव काय हे सुद्धा जाणून घेता येईल, यासाठी या मुलाखतीचं प्रयोजन आहे. बाळासाहेब, मी तुम्हाला विचारतो की तुमच्या वडिलांकडनं नेमका कोणता वारसा तुम्हाला मिळाला? म्हणजे जसं आपण बघतो की दादांनी खेडोपाडी जाऊन व्हिजिट्स केल्या, तिथे डॉक्टरांनी आल्यानंतर त्यांचं होणारं स्वागत आणि त्यांना मिळणारा मान, तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायला लागा तेव्हा नेमकं काय चित्र होतं? हॅलो, मी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस सकाळ आमच्या दादाची इतका अवघड नव्हता, पण तसा अवघडच होता. रस्ते फार नव्हते, 4 चाकी वाहनं नव्हती, स्वतःची मोटारसायकल काढायची, रात्री अपरात्री जायचं. दादाचे काम करायचे बघून मला वाटलं की नाही, हा व्यवसाय खूप चांगला आहे, आपल्याला मान खूप मिळतो, यात लोकांची सेवा करायला मिळते, म्हणून मी व्यवसायात पडलो मी. आणि त्यावेळेस रस्ते तर खूपच खराब होते. आमची इकडे सगळे बसते लोक सांगायचे, डॉक्टर तुमच्या वडिलांच्या पेक्षा तुम्ही खूप खूप लकी आहे की त्यावेळेस नुसतं रस्ता दाखवायला बांधावरून जायचे वडील, आता रस्ते तरी आहेत. आणि 4 चाकी तर नावालाच होत्या गावात, एका दुसरी ठिकाणी असायची. मी घेतलेली 4 चाकी त्यात पेशंट टाकायचे, 12 त्याला बुद्धिसर असते, देशपांडे असते, पुरोदराच्या जेकडे घेऊन यायचे रात्री, आणि कुत्री मागे राहणार ते वेगळीच गोष्ट. पण त्यावेळेस माझं कसं होतं की माणसं तर माझी पाठ होतीच सगळी, कोणच्या वस्तीवर कोणची, पण प्रत्येक वस्तीचं कुत्र पण कसल्या प्रकारचं हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे कुत्रे चावण्याचा प्रकार कधी मला झाला नाही अजिबात. फक्त माणसाचे नाही, त्यांचेही आजार तुम्हाला माहिती होते, याची हिस्ट्री तुमच्याकडे होती. राजीव, तुला विचारेल, खरं तर जसं आता बाळासाहेबांनी सांगितलं, त्यांची 45 वर्ष रुग्णसेवा झाली, त्यानंतर तू आता प्रॅक्टिस करायला लागलास. तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे तुझ्याकडे तर ती एक लेगसी आहे, आजोबा बाबा आणि आता तुझे अनुभव कसे? ॲक्च्युली मी जेव्हा बारामतीत आलो त्यावेळेस सगळ्या सिनियर डॉक्टर्सला भेटलो, गोयटे सर आहेत, देशपांडे सर आहेत. बाबांना मी विचारलं की बाबा ह्या व्यवसायात तुम्ही एवढं आज सक्सेसफुल आहात, तर ह्याची किल्ली काय आहे? त्यांनी एकच वाक्य सांगितलं, समजा तुझ्यासमोर पेशंट म्हणून मीच आलो तर तू मला काय ट्रीटमेंट देशील? तीच ट्रीटमेंट तू सगळ्यांना दे, तीच ट्रीटमेंट तू सगळ्यांना दे, तुला कधीही काही पेशंटची तक्रार होणार नाही आणि त्यात तुला यश मिळेलच. दुसरं म्हणजे गोयटे सरांचा एक अनुभव सांगण्यासारखा आहे की मी जेव्हा सरांना भेटायला गेलो की सर असं असं मी एवढं हे केलं आणि आता मी काम करू इच्छित आहे, तर बारामतीमध्ये पूर्वी फिमोरल एन्जिओग्राफी व्हायची. म्हणजे सरांनी 23 वर्षापूर्वी जे रोपटं लावले त्याचं आपल्या सगळ्यांना आज फळ भोगायला मिळते की सगळं व्यवस्थित बारामतीत सुविधा उपलब्ध आहेत. पण तरीसुद्धा फिमोरल एन्जिओग्राफी म्हणजे पायातून एन्जिओग्राफी व्हायची. तर सरांनी म्हटलं की माझी इच्छा आहे की रेडियल म्हणजे हातातून एन्जिओग्राफी करावी आणि ती बारामतीकरांना त्याचा लाभ मिळावा की जे जपानचं टेक्निक आहे त्यात मी ट्रेन आहे आणि आपल्याला तो लाभ नक्कीच सगळ्यांना देता येईल. तर सरांनी क्षणाचाही विचार न करता लगेच जे काही आपल्याला मटेरियल लागतं ते ॲक्च्युली कॉस्टली असतं रेडियल एन्जिओग्राफीसाठी, क्षणाचाही विचार न करता सरांनी 50 ते 100 पेशंटसाठी जे मटेरियल लागणार आहे ते ताबडतोब ऑर्डर दिली. त्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण शेवटी कसं असतं की आमच्या फील्डमध्ये अनुभव खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे सिनियर लोकांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो.
म्हणजे आज जरी मी हृदयरोगतज्ञ असलो तरी आम्ही सगळे सिनियर डॉक्टरचा सल्ला घेतो की बाबा हे पेशंट असं आहे आणि आम्ही अशी ही चार्ट ऑफ ट्रीटमेंट केलेली आहे. जर त्यांनी येस म्हणलं तरच आम्ही ते ट्रीटमेंट पेशंटला देत असतो. कधी कधी 6 तास किंवा पूर्ण रात्रभर पेशंटला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं. फेमोरल आर्टरीवर प्रेशर दिल्यामुळे काही पेशंटचं ब्लड प्रेशर वगैरे कमी होऊ शकतं आणि डिस्कम्फर्ट. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की एन्जिओग्राफी केल्यावर पेशंट टेबलवरून चालत खाली येतो. हा जो कम्फर्ट आहे तो फेमोरल एन्जिओग्राफीला मिळत नाही. रेडियल एन्जिओग्राफीमध्ये थोडक्यात एक इंट्राकॅट म्हणून जसं आपण सलाईन लावतो तेवढ्या सिंपल आणि सहजपणे ही प्रक्रिया आपण बारामतीत सुरू केली आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की पुण्यातले सुद्धा काही ठराविकच डॉक्टर आहेत की ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडतात. पण बारामतीत आपल्या 99% लोकांची एन्जिओग्राफी आपण रेडियल रोडनीच करतोय. वा वा वा. हिमॅटोमाचं प्रमाण सर म्हणतायत की जसं मांडीतून आपण केलं तर मांडीचा भाग हा हिमॅटोमा म्हणजे ती आर्टरी मोठी असते आणि त्यातून रक्तस्राव झाला तर इथं मोठी रक्ताची गुठळी तयार होते. आणि हाताचा भाग हा छोटा असतो, कंप्रेसिबल असतो, म्हणजे इथं तर आपण हाताने प्रेशर देऊ शकतो. किंवा पेशंटला जरी वाटलं की हात थोडा सुचतोय तर पेशंट लगेच सांगू शकतो की बाबा माझा हात सुचतोय, डॉक्टर लक्ष द्या. तर हिमॅटोमाचं प्रमाणही आता लेस दॅन 1% म्हणजे 100 जर आम्ही केल्या तर एखाद्या माणसाला ते होतं. बाकी अजिबात पेशंटला कुठलाही त्रास न होता म्हणजे अशी सिस्टीम केलेली आहे की आज आपल्याकडे राशीनपासून ते इकडं म्हसवडपर्यंत आणि तिकडं सासवडपासून ते इकडं जवळपास सोलापूर पासून पेशंट येतात. सकाळी जर पेशंट 9 वाजता आला तर सगळ्या टेस्ट करून संध्याकाळी तो त्याची गाडी चालवत घरी जाऊ शकतो. वा. हा बदल खरं तर समोर जागृती होत होती, पण खेडेगावांमध्ये तशी जनजागृती होत नव्हती. मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं याचा थोडासा अभाव जाणवत होता. तुमचा अनुभव कसा होता? कारण तुमचा दवाखाना एकही दिवस बंद नव्हता असं आम्ही ऐकलंय. सो आम्हाला ऐकायला आवडेल की नेमका तो अनुभव कसा होता कोविडचा. कोरोनाचा काळ खरोखरच भयावह होता. त्या आजाराबद्दल बहुतेक लोकांना पण डॉक्टर लोकांना पण बऱ्यापैकी कल्पना नव्हती नीट. त्याच्यामुळे वातावरण खूप भयावह होतं. तर त्यामध्ये डॉक्टरनी जर घाबरटपणा दाखवला तर लोक आणखी घाबरत होते. त्या काळात मी माझा दवाखाना एकही दिवस बंद ठेवला नाही. आमच्या पूर्ण टीमने आमचा दवाखाना पूर्ण दिवस सुरू ठेवला होता की जेणेकरून पेशंटच्या जवळ जाऊन तपासणी, त्याला समजून सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना लवकरात लवकर जर फुफ्फुसाकडे गेला असेल आजार तर पटकन पुढे पाठवणं, या गोष्टी आम्ही करत होतो. त्यामुळे बऱ्याच लोकांचे जीव वाचले गेले त्या काळात. म्हणजे खरं तर वैद्यकीय क्षेत्र असं आहे की तुम्ही 24/7 उपलब्ध पाहिजे असं. पगार बसलो तर सर मला कानात धरून पुढे आणायचे, खरे पुढे बस. परत हॉस्पिटलमध्ये कोणता वेगळा पेशंट आला तर जाताना मला सांगायचे, खरे हा पेशंट तू बघून जायचा. पीबी जोशी असू देत, लहान मुलाचे बापडबाई असू देत, किंवा गुसेकर असू देत, किंवा ईडीचे सर्जन आपले गैसासेन असू देत, प्रत्येक जणांनी मला कानात धरून सांगायचे तू हे करायचे. आणि वडिलांच्या बरोबर लहानपणापासून दवाखान्यात काम केलं माझी भीती गेली होती. त्याच्यामुळे मी सगळ्या मुलांच्या आधी सगळं पटकन करून टाकायचं. त्याच्यामुळे सर मला आता त्रास द्यायचे करायला, तू हे कर, मग बाकीचे मुलं माझ्या पाठवून करायचे. आणि तो अनुभव मला खूप आला. आणि वडिलांची खरोखरच हातोट होती की ते पटकन पेशंट पहिल्या पायरीवर उभू शकायचे. तर त्या टिप्स मला त्यांनी जे दिल्या त्या मला आयुष्यात खूप उपयोग आल्या की ज्यामुळं मला पटकन पेशंट क्लिनिकली पाहून तो पटकन निदान करता आलं. आता आपल्याकडे खूप सुविधा आहेत, एक्सरे मशीन आहे, सिटी स्कॅन आहे, अमका आहे, तमका आहे. पण त्यांनी जे मला मेथड टाकून दिली होती क्लिनिकली कसं एक्झाम करायचं, काय करायचं, त्यामुळे मी पेशंट खूप लवकर निदान करू शकलो त्याचं. हे बरोबर आहे. मात्र एक डॉक्टरच्या बाबतीत म्हणलं जातं की डॉक्टरच्या हाताला गुण आहे. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो त्याच्या हाताला गुण नाही. या डॉक्टरकडे गेलो गेले नुसता हात लावलं तरी बरं वाटतं. हे काय नेमकं थोडंसं ते खरं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण हा अनुभव सगळ्यांनाच येतो. मला पण आलेला आहे. किंवा बऱ्याच डॉक्टरकडे जाऊन फिरून तरी माझ्याकडे आला एक पेशंट फारशी काय औषध देतं बरं असतं, पण त्याला आपलं बोलणं वागणं हे त्याच्यावर जास्त इफेक्ट करतं. आणि फार थोडी औषधं आपण देतो त्यांना, त्याच्यामुळे त्यांना बरं वाटतं. तरी डॉक्टरांनी उत्तर दिलेलं नाहीये. पण असं राजीव राजीव तुझं काय मत आहे? एखाद्या डॉक्टरच्या हाताला गुण असतं म्हणजे नेमकं काय असतं? आता प्रश्न विचारला तर माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की मी शिकायला पुण्याला गेलो होतो आणि चष्म्याचा नंबर माझा कॉलेक्टर मॅडमकडे असतो. तर ते त्या वयात नंबर चेंज होता 11वी-12वीच्या दरम्यान. तर मॅडम म्हटलं इतक्याला महिन्यापेक्षा तुम्ही तिथंच माझे सर आहेत त्यांना दाखवा. मी तिथं 3 डॉक्टरांकडे नंबर काढला पण तो मला सुटच झाला नाही. शेवटी मी एसटी करून बारामतीला आलो, मॅडमकडे नंबर काढला. नंतर तो जवळपास 7-8 वर्ष नंबर मी व्यवस्थित वापरला. म्हणजे त्या डॉक्टरच्या हाताला काय गुण आपल्याला माहीत नसतं, पण कदाचित ती एक बॉन्डिंग म्हणतात की पेशंट आणि डॉक्टरचा जो विश्वास आहे
तो कसा असतो. कधी कधी असं सुद्धा पेशंट म्हणतात की जाऊ द्या आता तुम्ही हृदयाचे औषध द्या, बाकीचं आम्ही डॉक्टर खऱ्यांकडनं तुमच्या वडिलांकडनं घेतो. आता तू म्हणजे हृदयरोग तज्ञ आहेस आणि आता विषय निघाला म्हणून विचारतो की आज तुम्ही जेव्हा एक सर्जरी करता आणि ती अतिशय महत्वाची असते कारण थेट हृदयाशी संबंधित असते. तुमचा एक आम्ही मग फोटो बघितला म्हणजे ते स्कुबा डायव्हर वगैरे असतात तसं काहीतरी आम्हाला दिसत होतं गॉगल वगैरे लावलं. ते काय नेमकं म्हणजे ते तुमच्या सगळ्या याच्याशी रिलेटेड आहे? ॲक्च्युली अँजिओप्लास्टी ही जी आपण प्रोसिजर म्हणजे ह्याला शस्त्रक्रिया का नाही म्हणत, कारण यात आपण कट घेत नाही, कुठे स्टिच घेत नाही, त्यामुळे ह्याला प्रोसिजर असं म्हणतात आमच्या भाषेत. तर ही आपण रेडिएशन म्हणजे एक्सरे मशीन खाली करत असतो. त्यामुळे एक अँजिओप्लास्टी जर मी केली तर तेवढं रेडिएशन माझ्या शरीराला बसत असतं. म्हणजे तुम्हाला जर 10 वर्ष मी दिली तर माझं आयुष्यातले 2 वर्ष कमी होत असतात ते रेडिएशनमुळं. म्हणजे ह्यात नुसता पैसा विषय नाही आहे, तर माझं आयुष्य त्यात मी झिजवत असतो. तर ते कमी झिजावं म्हणून रेडिएशन सूट म्हणतात. म्हणजे लेडनी भरलेला तर एक ॲप्रन आणि गाऊन असतो ज्याचं वजन जवळपास 10 ते 15 किलो असतं आणि ते घालून आम्हाला ते अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ह्या प्रोसिजर्स करायला लागतात. म्हणजे अगदी आता घरातलाच कार्यक्रम म्हणून सांगतो मी. एकदा वडिलांच्या म्हणजे मित्राचीच अँजिओप्लास्टी करत होतो. शनिवार होता, त्यांना वेळ होता, त्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट मिळाली. त्यांना म्हटलं तुम्ही एकदा या आणि बघा, म्हणजे मी एवढं करतोय तर एकदा तरी तुम्ही या. ते आत आले, त्यांनी थांबलं, बाहेर आलं, म्हणाले अरे हे फार अवघड आहे, एवढं घालून ते ऑपरेशन करणं हे खूप अवघड आहे. म्हणजे आणि त्यावेळेस सुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन हरवू द्यायचं नाही आहे. पेशंटवर उपचार करताना कुठल्याही प्रकारचं त्याला त्रास न होता करायचं. म्हणजे अगदी परवाच एक ऑपरेशन केलं बोलटे सरांकडं, तिला दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो तर त्यांनी एवढा शब्द वापरला की अहो डॉक्टर तुम्ही केलं, मला कळलं सुद्धा नाही ऑपरेशन. म्हणजे हे त्या डॉक्टरचं क्रेडिट आहे की तो पण मोल तुम्हाला देत असतो. त्याचा समाजाने थोडा तरी भान ठेवावं असं मला वाटतं. कारण आजकाल कसं झालं की अरे बापरे एवढे पैसे तेवढे पैसे, पण तोच माणूस बाहेर गेल्यावर तो विचार करत नाही. म्हणजे लग्न असेल तर 5 लाख खर्च करेल, दुसरं काय असेल 10 लाख खर्च करेल, जमीन घेताना खर्च करेल, पण डॉक्टरकडे आले की त्याला हे फुकट पाहिजे ते फुकट पाहिजे. पण ह्या गोष्टी मला खूप खटकणार आहेत. म्हणजे की पैसा हा मेन नाही आहे. आम्ही गरीब पेशंटवर आज पण मी माझ्याकडून फ्री उपचार करतो की माझे पैसे तर मी घेतच नाही, पण सॅम्पल सुद्धा मी फ्री देतो. बाबा मी अँजिओप्लास्टी केली, तुला परवडणार नसेल तर तुला हक्काने येऊन सांग, मी तुला वर्षभराच्या गोळ्या पण देतो. पण ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, दे शुड पे फॉर इट. म्हणजे असं कुठल्याही देशात नाही आहे की सगळं फुकट आहे. आपल्याकडे तसं होणार नाही. तुम्हाला जर क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. आणि ही आपली मेंटॅलिटी पण बऱ्याच वर्षात बदलली असं मला वाटतं. की पूर्वीच्या काळी म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वी आपण कुठल्याही दुकानात गेलो तर त्या दुकानदाराला म्हणायचो आपण की एक चांगला शर्ट दाखवा, बरोबर आहे, चांगला शर्ट दाखवा मला पाहिजे. आता ही सगळ्यांच्या डोक्यातच मेंटॅलिटी अशी झाली की ॲमेझॉनवर बघ, इथं 20 रुपये कमी आहेत का, तिथं 20 रुपये कमी आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या गोष्टीला खर्च करायला मागं पुढं बघू नका. बाकीच्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, म्हणजे तर तुम्ही 30-40 हजाराचा मोबाईल घेताय तर तुम्हाला काही उपयोग आहे का? म्हणजे मी स्वतः 20 हजाराचा मोबाईल वापरतो, ज्यावर माझी सगळी कामं होतात आणि माझे पेशंट काहीच काम नाही करत, ते लाख रुपयाचा मोबाईल वापरतात. मग इथं तुम्ही सेव्हिंग करून तुमच्या हेल्थकडं प्रायोरिटीने लक्ष द्यावं असं मला वाटतं. वा वा, अतिशय मोलाचा सल्ला आहे खरं तर हा. आणि सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. म्हणजे डॉक्टरनी कडक असावं तर हे असं असावं. म्हणजे तुम्ही हे करू नका तर करूच नका, त्याचे दुष्परिणाम सांगणं हा उद्देश नाही. नाहीच करायचं, तुम्ही नाहीच करायचं. मित्रांनो कसं आहे, एकतर डॉक्टर राजीव सारखा एक निष्णात डॉक्टर ज्याला आज कुठेही मेट्रो सिटीमध्ये अगदी सहज 2 काय 4 काय 5 काय 6 आकडी पगार सुद्धा सहज मिळाला असता किंवा त्याने प्रॅक्टिस करून कमावले असते. पण हे सगळं सोडून त्याला असं वाटलं की आपण सणसर बारामती इथे येऊन प्रॅक्टिस करावी. कारण इथला काही ऋणानुबंध आहे. प्रत्येक मातीशी आपली एक नाळ जोडलेली असते. ती नाळ जोडली ठेवण्यासाठी, आपल्या आजोबांची लेगसी, त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आज डॉक्टर राजीव खरे सज्ज आहेत. ते सणसरलाही प्रॅक्टिस करतात, बारामतीतही प्रॅक्टिस करतात, आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांचं क्लिनिक आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांची ही झीज होत असते 2% तुमच्यावरती अँजिओप्लास्टी करताना. सो त्यांच्याही आरोग्याचा विचार करा. कमीत कमी अँजिओप्लास्टी त्यांच्याकडनं होऊ द्या. त्याच्या आधीच आपण काळजी घेण्यासाठी त्यांना भेटा. वयाची 40 झाली असेल तर लगेचच सल्ला घ्या. म्हणजे त्या निमित्ताने आपलंही आरोग्य सुदृढ राहील. आणि डॉक्टर राजीव यांनी ज्या पद्धतीचा अभ्यास केला आहे त्याचा आपल्या सगळ्यांना लाभ होईल. आपल्या कुटुंबाला,
आमच्यातर्फे उपस्थित सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्याकडनं रुग्णसेवा अशीच अखंडित सुरू राहो आणि 100वीच्या शतक महोत्सवाला आम्ही सगळे उपस्थित राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. मी सुनील गोळे, आमचं MIDCमध्ये मशीन शॉप युनिट आहे. मला BP चा त्रास होता. मेडिसिन घेऊन पण 150च्या वर असायचं. वेट पण खूप वाढलं होतं. चिडचिडपणा पण व्हायचा. पण त्यांची ट्रीटमेंट स्टार्ट केल्यापासून BP 90 130 आहे. चिडचिडपणा कमी आहे आणि आय एम फिलिंग बेटर. आय एम सॅटिस्फाईड विथ द ट्रीटमेंट. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव उमेश हरिभाऊ इंगळे. मी डॉक्टर राजीव खरेंचा पेशंट आहे आणि माझे फॅमिली डॉक्टर अजित मोकाशींकडे आम्ही जात होतो. मग त्यांच्याकडे जात असताना ब्लड प्रेशरचा थोडा त्रास होता
डोकं दुखणं वगैरे. तर ते म्हटले की आता तू तुला एक सजेस्ट करतो डॉक्टर त्यांच्याकडे तू जा. तर त्याने डॉक्टर राजीव खरेंचं नाव मला सजेस्ट साधारण 160-90च्या आसपास असायचं आणि काही थोडं झालं की डोकं जड होणे मुंग्या येणे वगैरे व्हायचं. तर त्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या 2-3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या गोळ्या देत गेले, काही चेंजेस करत गेले. असं एक 7-8 महिन्यामध्ये मग गोळ्या बदलून नंतर मग त्यांनी त्यांचा स्वतःचा तो अभ्यास त्याच्यामध्ये हे करून मला एक गोळ्या सेट करून दिल्या. त्याच्यानंतर 2022, 23, 24 आजपर्यंत माझं BP कधी चेक केलं तर 120-80 आहे. आणि सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं एक आश्वासक भाव निर्माण होत होते की हे काहीतरी आपल्याला योग्य सगळं करणार आहे. कुठल्याही प्रकारचं अवाजवी चाचण्या नाही. त्याच्यानंतर त्यांचं जे शुल्क आहे ते सुद्धा अतिशय वाजवी आहे की बाबा पेशंटला आल्यानंतर एवढं मोठं शिक्षण घेतलेलं माणूस वास्तविक आता मोठ्या मेट्रो सिटीमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती आहे ते आपण बघतो. परंतु एक लक्षात आलं की मग त्यांची माहिती घेतली की त्यांचे आजोबा डॉक्टर होते, वडीलही डॉक्टर होते आणि गेले 75-80 वर्षाचा त्यांचा हा या पेशामधला त्यांचा हा लोकांची सेवा करण्याचा जो एक पिंड आहे तो त्यांनी जपला आहे आणि त्या आजोबांची आणि वडिलांची ते समर्थपणे हे चालवत आहेत धुरा. आणि मग असं लक्षात आलं की काहीच मला टेस्ट वगैरे मग 1 वर्षाने ते म्हणले आपण एकदा ECG घेऊया. मग तो ECG घेतला. मग तेवढीच टेस्ट ह्या 4 वर्षामध्ये. आणि मी त्याच्यानंतर कर्नाटक, गिरनार वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आलो आणि जाताना विचारायचं डॉक्टरने जाऊ का, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे अतिशय चांगले डॉक्टर मला लाभले आणि आमच्या बंधूंना मी सजेस्ट केलं, त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट लागू पडली. जे कोणी मित्र भेटतात त्यांना सांगत असतो. तर एक अतिशय आश्वासक असे डॉक्टर की ज्याला आपण फॅमिली डॉक्टर संकल्पना नाही आहे पण त्या पद्धतीचे डॉक्टर आज भेटले याचा खूप आनंद होतो. आणि त्यामुळे दीर्घायुष्य लाभो आणि अशीच रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी सुनील गोळे, आमचं MIDCमध्ये मशीन शॉप युनिट आहे. मला BPचा त्रास होता. मेडिसिन घेऊन पण 150च्या वर असायचं. वेट पण खूप वाढलं होतं, चिडचिडपणा पण व्हायचा. पण त्यांची ट्रीटमेंट स्टार्ट केल्यापासून BP 90-130 आहे, चिडचिडपणा कमी आहे आणि आय एम फीलिंग बेटर. आय एम सॅटिस्फाईड विथ द ट्रीटमेंट. थँक्यू व्हेरी मच. होत आहेत की खरे कुटुंबीय आमच्या संसर्ग गावामध्ये आलेले आहे. आणि आज जर 3 पिढ्यांचा जर या ठिकाणी जर समोर पाहिला तर खऱ्या अर्थानं खरे कुटुंबीय म्हणजे आमच्या गावाची शान आहे, आमच्या गावाचा स्वाभिमान आहे, आमच्या गावाचा अभिमान आहे की या कुटुंबियांनी 3 पिढ्यापासून जे संपूर्ण केवळ संसर्ग गावाचीच नाही तर या परिसराची जी सेवा केलेली आहे की खरोखरच हे गाव आमच्या या ठिकाणी भाग्यवान म्हणायला सांगत की अशी कुटुंबीय आमच्या संसर्ग गावामध्ये आलं
की 80 वर्षापूर्वी आलं तेव्हाचा काळ कसा असेल. जर माझ्या कुटुंबाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सगळ्या गावाचे बऱ्याच ठिकाणी फॅमिली डॉक्टर तर त्या ठिकाणी खरेदादा तर होतेच. या परिसरातले ते त्या ठिकाणी ते फॅमिली डॉक्टर होते. परंतु आमच्या घराण्याबद्दल जर बोलायचं म्हणजे कुटुंबियातर्फे तर खरे दादा हे आमच्या कुटुंबाचे सर्व तर होतेच फॅमिली डॉक्टर, पण एक फॅमिली मेंबर असल्यासारखं त्या ठिकाणी आमच्या ती पिढ्यांचा त्या ठिकाणी संबंध आला की कुठल्याही पद्धतीमध्ये खरे डॉक्टर दादा तर त्यांचे की कधीही त्यांनी कुठल्याही पेशंटला कधीही अशी फी मागितली नाही. जे देतील ते, नाही दिलं एखाद्याने फी तरी सुद्धा त्यांची तक्रार नाही की त्याच्याकडे असतील तेवढे ते द्या. त्यांनी कधीही असं कोणावर कंपल्शन केलं नाही की मला इतकी फी द्या इतकी द्या. की त्या काळामध्ये आतापर्यंत 3 पिढ्या केल्या की एखाद्याच्या मनामध्ये जर असं असतं पैसा कमवण्याचा व्यवसाय तर निश्चितचपणे मी सांगेल की त्यांचे संसरपासून पुण्यापर्यंत मोठमोठे हॉस्पिटल झाले असते. इतका पैसा त्यांना कमवता आला असता. परंतु पैशाने पैसा मिळवणं हा व्यापारी गुण असतो, परंतु त्यांनी पैशाने पैसा मिळवला नाही तर माणसाने माणूस या ठिकाणी त्यांनी आयुष्यामध्ये जपली आणि ते वाढवत गेले. आणि त्यामुळे माणूस की हा खरा गुणधर्म कोणाकडे असेल तर तो खरे कुटुंबियांच्याकडे असतात. हे आम्ही संसर्कर कधीही विसरणार नाही. मी तर म्हणू शकते की इतके पेशंट 3 पिढ्यामध्ये झाले असतील की त्या पेशंटला जन्म त्यांच्या आईवडिलांनी दिला असेल, परंतु इतक्या आजार काही गंभीर आजारात न वाचवलं म्हणजे खऱ्या दृष्टीने काही पेशंटला पुनर्जन्म हा खरे कुटुंबियांनी दिला आमच्या परिसरामध्ये. नमस्कार, मी अनिशा अनिल खोमणे, राहणार लासुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. खरे डॉक्टरांच्या फॅमिलीबद्दलचा अनुभव म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा, वडील, मी स्वतः आणि माझी मुलं, आमची ही पूर्ण फॅमिली डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी असते. मी स्वतः पोलिओ या आजारापासून मला स्वतःला डॉक्टरांनी वाचवलेलं आहे. तसेच 3 वर्षापूर्वी माझी आई सुनंदा बाळू चव्हाण, राहणार थोरातवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, यांना ब्लिडिंगचा त्रास होत होता. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही डॉक्टर पल्लवी खरे मॅडम यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली व त्या ट्रीटमेंटपासून त्या आज एकदम ठणठणीत आहेत. कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना नाही. तसेच माझी बहीण सुप्रिया यांच्या सासूबाई नंदा बबन जाधव यांनाही या ट्रीटमेंटपासून पूर्णपणे फरक पडलेला आहे. पल्लवी मॅडम यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मी अमोल राजेंद्र बोईटे, भवानीनगर. मला या ठिकाणी डॉक्टर राजीव खरे यांच्याबद्दल 2 शब्द सांगायचं म्हटलं तरी एक माझा 2022 जून या वर्षीचा प्रसंग, माझ्या वडिलांचा खूप गंभीर प्रसंग आज मला या ठिकाणी बोलावंसं वाटतो आहे की डॉक्टर राजीव खरे यांचे वडील डॉक्टर बाळासाहेब खरे यांच्याकडे माझ्या वडिलांना हिंदूराव भोईटे आमचे ज्येष्ठ काका हे घेऊन आले मागच्या जून-जुलैला 2022ला. त्यावेळी त्यांना 8 आठवड्यापूर्वी त्रास होत होता. त्या आठवड्यापूर्वी म्हणजे घाम येणे किंवा थकवा जाणवणे अशा पद्धतीचा जो थोडासा त्रास होत होता. त्यावेळेस डॉक्टर बाळासाहेब खरे यांच्याकडे घेऊन आल्यानंतर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजीव खरे यांच्याकडे आपण ॲडमिट व्हावे किंवा त्यांना दाखवावे. यानंतर आम्ही 2 दिवसांनी डॉक्टर राजीव खरे यांना दाखवल्यानंतर त्यांनी लगेच बारामती हॉस्पिटल येथे ॲडमिट करायला त्यांना सांगितल्यानंतर त्यांची परिस्थिती थोडीशी बरी होती. मग त्याच्यानंतरनं त्याच दिवशी ज्या दिवशी ॲडमिट झाले त्या दिवशी त्यांची इतकी गंभीर परिस्थिती झाली की त्यांचा BP लो झाला होता. त्यानंतर त्यांच्या किडनीवर परिणाम होत होता
आणि ह्या होत असताना इतके गंभीर त्यांचा तो प्रसंग, मी माझ्या आयुष्यातला एक मोठा प्रसंग, इतका गंभीर आणि इतका क्रिटिकल परिस्थिती मी माझ्या आयुष्यात ती पाहिली वडिलांची. आणि तो एक अनुभव सांगायचा म्हणलं तर डॉक्टर राजीव खरे कंटिन्यू माझ्या वडिलांच्या त्या ट्रीटमेंटसाठी सकाळ संध्याकाळ दुपारी कंटिन्यू प्रोसेसमध्ये होते. कंटिन्यू वडिलांची काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा आणि त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ते असे कोमात गेल्यागतच गेले. आणि एक असं एक प्रसंग आला की BP लो झाला होता. आणि त्याच्यानंतरनं त्यांचे डॉक्टर राजीव खरे यांनी एक बारामतीतला माझ्या वडिलांवर जो एक वेगळा प्रोटोकॉल वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला की BP लो होत असताना त्याच्यामध्ये डायलिसिस करणे हा एक वेगळा प्रोटोकॉल त्यांनी पहिल्यांदा माझ्या वडिलांवर प्रयोग करण्याचा त्यांनी प्रयोग केला. परंतु त्यातूनही 4 दिवसांनी माझे वडील तो प्रयोग केल्यानंतर ज्या गंभीर परिस्थितीतून म्हणजे हाताबाहेर थोडक्यात काही डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की हे पेशंट नाही टिकू शकत. परंतु डॉक्टर राजीव खरे यांनी आम्हाला खूप धीर दिला आणि धीर दिल्यानंतर त्यांनी सांगितले की हा प्रोटोकॉल आपण वापरू, त्यानंतर आपण बघू, प्रयत्न करू. पण तो प्रयत्न अतिशय सफल झाला. आज त्याच्यानंतर डायलिसिस केल्यानंतर 3-4 डायलिसिसमध्येच माझे वडील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना ही जाग आली. त्यानंतर माझं नाव ज्ञानेश्वर एकनाथ कवितके, बोरीगावचं मी. आमचे मूळ म्हणजे कसे, आमचे संबंध खरे डॉक्टरच्या खरे डॉक्टर कैलासवासी खरे डॉक्टर पूर्वी जुने होते. त्यांचा आणि आमच्या घराचा संबंध पूर्वीपासून चांगला होता. ते दर शुक्रवारी आमच्या बोरेगावात यायचे. त्याच्यानंतर पेशंट आले नंतर आम्ही कसं पाणी ते द्यायचो त्यांना. आणि त्याच्यानंतर पेशंट साधारण 3-3:30 ते 4च्या टायमाला यायचे. 4-4:30 आल्यानंतर ते जवळजवळ 7 वाजेपर्यंत डॉक्टर थांबायचे. त्याच्या अगोदर ते सायकलीसुद्धा येत होते आमच्या इथं. सुरुवातीला सायकल टेकवायची, बसायचे. त्याच्यानंतर मोटरसायकली यायला लागले. पुण्यात जुनी मोटरसायकल एक घेतली होती आणि त्याच्यावरती यायचे. ते कधी बंद पाडायचे, कधी काय व्हायचे. लासरने बारगे यायचे, ह्या बारगे यायचे. रस्ते गुडघे इतकं खाल्लेले इतर असायचे. रस्ते नसायचे, काय नसायचे पोरे. पण तरीसुद्धा ते आमच्या गावाकरता खास यायचे. दर शुक्रवार यायचे. काय शेतकरी वर्ग त्या टायमाला भाजीपाला आणून द्यायचा, कुठं परत काय आणून द्यायचं. त्या टायमाला स्वस्तायचा का, माणसाकडे पैसा नसायचा. पण डॉक्टरने चिकाटिका आमच्या गावाच्या बाबतीत कधी सोडले नाही. पूर्वीपासून आमच्या गावामध्ये त्यांनी जे काय केलंय ते आमच्यासारख्याला कल्पना आहे. मी अशोक तुळशीदास काळे, राहणार संसर. मी डॉक्टर खऱ्यांच्या शेजारी माझे आजोबा सखाराम आबाजी काळे आणि त्यांची 3 मुलं आणि संपूर्ण कुटुंब हे डॉक्टर राजाराम खरे यांचे शेजारी राहिला होते. त्यांनी रुग्णसेवा केली. ही रुग्णसेवा करत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. काय चांगली लोक भेटली, काय वाईट लोक भेटली असतील. सायकलवरती प्रवास करायचा, काटेवाडी ते शेळगाव सायकलवरती जायचं. रस्ते चांगले नव्हते. इकडनं निरगोड्यापासून ते इकडं तावशी, उद्धट, सोनगाव आसूपर्यंत सायकलीवर रुग्णाच्या घरी जाऊन सेवा करायची. अशा पद्धतीचं त्यांचं सेवाभावी वृत्ती होती. त्या काळात त्यांनी कुठल्याही पद्धतीने फळाच्या अपेक्षा न करता, गीतावादाप्रमाणे फळाच्या अपेक्षा न करता कर्म करत राहिले. आणि परमेश्वराने सुद्धा त्यांच्या पदरात योग्य पद्धतीचं फळ टाकलं. ती म्हणजे त्यांची पुढची पिढी. डॉक्टर बाळासाहेब खरे हे सुद्धा डॉक्टर झाले. त्याच पद्धतीने परत नंतरच्या पुढचे डॉक्टर राजीव खरे अतिशय एक तज्ज्ञ डॉक्टर झाले आणि ते सुद्धा आता चांगल्या पद्धतीची सेवा देतात. पण ही पण एक पुण्याई असते आणि त्या पुण्याईच्या जोरावर त्यांनी तो काळ सहन केला आणि पुढं 2 डॉक्टर तयार करून
तोही वसा परत पुढं चालू ठेवायचं काम डॉक्टर राजीव खरे आणि बाळासाहेब खरे यांनी चालू केलंय. त्याच्यामुळं त्यांना जेवढे ह्या खरे कुटुंबाला जेवढं धन्यवाद देईल एवढे कमीच आहेत. नमस्कार, मी शुभांगी संजय बोबडे, राहणार सणसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझ्या सासूबाईची खूप छान आठवण आहे दादा खरे डॉक्टर म्हणजे आपले दादा यांच्याविषयीची. मी तुम्हाला ती सांगणार आहे. तर माझ्या सासूबाई 1965-67च्या काळातली आठवण सांगत होत्या की त्या काळातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बेबीताई भोईटे या नावाने ओळखलं जाणाऱ्या आमच्या गावातले एक व्यक्तिमत्व की ज्या माझ्या सासूबाई 1965-67च्या काळामध्ये प्रतिकूल काळामध्ये माहेरी त्या आल्या. काही अपरिहार्य कारणामुळं त्यांना माहेरी जावं लागलं, पण त्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते आपले दादा. त्यांनी त्या काळात आत्या 3री शिकलेली असताना सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये नोकरी लावण्यासाठी आत्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांचा फॉर्म भरणं, त्यांना नोकरी लावणं, त्यांचं पूर्ण आयुष्याचं एक सेटलमेंट, आपण आत्ताच्या काळात सेटलमेंट हा शब्द वापरतो, पण त्या काळात त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना पूर्णपणे पाठीशी खंबीर पाठिंबा देऊन त्यांना जीवनात उभं केलं. आणि असं म्हणतात की एक स्त्री शिकली की एक कुटुंब शिकते, कुटुंब शिकले की एक समाज शिकतो. त्या पद्धतीनं जर विचार केला तर आमच्या कुटुंबाची जडणघडण जर कोणी केली असेल तरी आदरणीय ह्या दादांनी. तर हे खरे डॉक्टर जे आहेत त्यांच्या कुटुंबाचाच असा एक हे वारसा असा आहे की त्यांचा एक समाजकार्यामध्ये अतिशय त्यांचा मोठा वाटा आहे. तोच वारसा या बाळासाहेब खरे डॉक्टर यांनी सुद्धा पुढे चालवलेला आहे. त्यांच्या मिसेस ज्या की आमच्या अनघा खरे ताई आहेत. आत्ता जे शासन कार्यक्रम करते की विधवा महिलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवायचं, पण 2014 सालीपासून खरेबाईंनी हा कार्यक्रम आधीच या गावामध्ये राबवलेला आहे. म्हणजे हे खरं तर सामाजिक कार्य जे आहे याचं नोंद खरं तर सगळ्या समाजाने घेतलं पाहिजे. राहणार सबकवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मला ह्या खरे हॉस्पिटलचा बरेच वर्षापासून म्हणजे ह्याचा अनुभव आहे. मी लहान असताना मला टायफॉईड झाला, त्यावेळेस खरे दादा जे बाळासाहेबांचे वडील ते सबकवाडी हा रस्ता, संसार सबकवाडी हा रस्ता चिखलाचा होता, तर ते सायकलवर येऊन माझी ट्रीटमेंट करत होते. जो पाऊस पाणी कितीही असलं तरी ते दररोज यायचे 6 वाजता. तर ते त्यांचा. आणि नंतर आत्ता 1986 साली मला किडनी स्टोन झाला होता. किडनी स्टोन इतकं मी सिरियस होतो, इंजेक्शन घेऊन माझी किडनी बंद पडायची वेळ आहे. तर बाळासाहेबांनी स्वतः काय केलं, स्वतः जीप घेऊन मला पुण्याला ॲडमिट केलं. ज्यावेळेस तिथं ही झाली त्यावेळेस ते परत आले मला तिथं पूर्ण ट्रीटमेंट देऊन. त्यानंतर माझी 2011 साली बायपास सर्जरी झाली. बायपास सर्जरी झाली तर त्याची ट्रीटमेंट आता हृदयाच्या बाबतीत ते औषधोपचारही राजीव खरे करतात. गेली 8-10 वर्ष झालं, 8 वर्ष ते हे झाल्यापासून आता सध्या तेच सगळं हे करतात. मी शब्बीर रमजान काजी, राहणार संसार. आज या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब खरे आणि त्यांचे वडील ते आमच्या वडिलांचे मित्र होते. त्यांचे जुने संबंध, एक कौटुंबिक संबंध असल्यामुळं त्यांच्याबद्दल मला आज बोलण्याचा वेळ आला की ते पहिल्यापासून त्या दोन्ही त्यांच्या दोघांचे संबंध असल्यामुळं त्यांच्या 3ऱ्या पिढीपर्यंत आमच्या घरचे प्रत्येक नागरिक त्यांच्यापाशी जाऊन दवाखान्याच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकून घेऊन त्यांच्या माध्यमातून भरपूर सेवा झाली. आणि ह्या ठिकाणी जरूर सांगितलं पाहिजे की माझे वडील पॅरलेसच्या झटक्यामुळं म्हणजे अशी परिस्थिती होती, पण त्यातून त्यांनी सावरण्यासाठी त्यांना धीर दिला. आणि जवळजवळ त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं त्या टायमिंगला घरी येऊन सुद्धा त्यांचं ट्रीटमेंट केलं. आणि 95 वर्षापर्यंत ते माझे वडील हयात होते. आणि आता थोड्याच वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. तर यांचं या खरे डॉक्टर या तिन्ही म्हणजे त्यांचे डॉक्टर बाळासाहेब खरे,
यांचे वडील डॉक्टर बाळासाहेब आणि राजू खरे या तिन्ही पिढ्यांचं म्हणजे एक डॉक्टरकीच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला त्यांचं एक योगाचं योगदान, चांगलं योगदान मिळालं आणि त्यांचं एक सेवा करण्याची एक संधी मिळाली. त्या संधीच्या माध्यमातून सेवा केली याबद्दल इथलं यापुढचं सगळ्यात मोठं पुण्य म्हणजे हीच पुण्य ही मानलं जातं आणि ही त्यांच्याबद्दल जेवढं बी कौतुक करावं तेवढं कमीच आहे. डॉक्टरांचे आमचे घरगुती संबंध पहिल्यापासून आमच्या आजोबांच्या काळापासून आमच्या आजोबांच्या काळापासून अनेक वर्ष आजोबा आमचे 80 वर्षाचे संबंध आहेत. आजोबांना बी अतिशय घरगुती असल्यामुळं प्रत्येक ट्रीटमेंटला व्यवस्थितपणा आणि आजही व्यवस्थितपणा आमची पिढी तिसरी पिढी आज त्यांच्याकडेच ट्रीटमेंट घेत आहे. आणि आमच्या आईंचं त्यांनी इतकं व्यवस्थितपणे केलं. आईला चालता येत नव्हतं तरी डॉक्टर यायचे, सगळं व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करायचे. मी दिलीप रघुनाथ निंबाळकर. डॉक्टरांचा फॅमिलीचा आमचा संबंध 1950 सालापासून आहे. डॉक्टरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डॉक्टर कितीही रात्रीच्या वाजता फोन केला तरी डॉक्टर जागे होऊन आम्हाला उपचार आमच्यावरती करायचे. डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1983 पासून आमचे फ्रेंडशिप पण आहे आणि डॉक्टर अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. डॉक्टरांचा 1991 साली माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी रात्री 12 वाजता उठून त्याचा जन्म अतिशय व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने करून घरीच नॉर्मल डिलिव्हरी करून त्यांनी माझ्या मुलाचं जन्माचं उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि डॉक्टरांना असंच पुढील कारकीर्द त्यांची चांगली जावं एवढीच. सणसर येथील प्रसिद्ध डॉक्टर खरे यांच्या वैद्यकीय सेवेला आज 80 वर्षे पूर्ण झालीत. त्याबद्दल त्यांचे या निमित्ताने शुभचिंतन आणि हार्दिक शुभेच्छा सुद्धा. 80 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1940च्या दरम्यान खरे डॉक्टर यांचे वडील आदरणीय तीर्थरूप कैलासवासी राजाराम खरे हे सणसर गावी आले आणि त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. कुठल्याही पद्धतीची अनुकूल परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी डॉक्टरी क्षेत्राच्या सेवेला आरंभ केला. दळणवळणाची साधनं नाहीत, त्याचप्रमाणे कुठल्याही पद्धतीचे रस्ते नाहीत, लाईट नाही, अशा कठीण परिस्थितीच्या काळात वैद्यकीय सेवेला त्यांनी सुरुवात केली. त्याचप्रमाणे खेडोपाडी जाऊन त्यांनी आपलं वैद्यकीय प्रत्येकाला उपचार करण्यासाठी वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. ते राजदूत गाडीवरनं यायचे पण ते खरे राजदूत गाडीवरून यायचे पण ते खरे तर देवदूत म्हणूनच लोकांना उपयोगी पडायचे. नमस्कार, मी प्रकाश ज्ञानदेव शिंदे, संस्थापक अध्यक्ष आझाद तरुण मंडळ सणसर. दारावरची बेल वाजवली आणि डॉक्टरांना आवाज दिला तर डॉक्टर तत्पर सेवेसाठी हजर असायचे. मी या तिन्ही पिढ्यांचा समक्ष अनुभव घेतलेला आहे व साक्षीदार आहे. 1962मध्ये ज्यावेळेस डॉक्टरांच्या पुनर्नियुक्तीसाठी सणसरमधील ग्रामस्थांनी वाड्या वस्तीवरील लोकांनी सुमारे 10,000 सह्यांचे निवेदन त्यावेळी CO म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच संबंधित मंत्रीगण यांच्याकडे दिले. त्यावेळेस त्यांनासुद्धा त्याची दखल घेऊन दादांची 1962ला पुनर्नियुक्ती करावी लागली. म्हणजे दादांनी 36 वर्षे सेवा केली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉक्टर बाळासाहेब खरे यांचा संबंध
आम्ही आझाद तरुण मंडळाचे कार्य करीत असताना आला. त्यांनी आझाद तरुण मंडळाच्या या कार्यामध्ये तन मन धनाने रक्तदान शिबिर असो, डोळा तपासणी शिबिर असो, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो, व्याख्यानमाला, त्यामध्ये आम्हाला त्यांनी मोलाची व स्वतः हिरारीने सहभाग घेऊन सहकार्य केलेले आहे. आजच्या तसेच राजीव त्यांचे तिसरी पिढीतील चिरंजीव राजीव खरे हे देखील या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांनी इयत्ता 4थीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार संसर येथील महादेवाच्या सभामंडपात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते केला होता. आपल्या संसर भवानीनगर या पंचकृषीमध्ये बऱ्याच वर्षापासून वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे एक सुजाण, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं ते म्हणजे डॉक्टर रा.प. खरे. त्यांचा अनुभव मी लहानपणापासून घेतलेला आहे. इतका प्रामाणिकपणा त्यांच्या जीवनामध्ये होता आणि त्यावेळेला मेडिकलही नव्हते. मी 66 सालापासूनचा माझा त्यांचा अनुभव आहे. दवाखान्यातच औषध मिळायचे. काही लोक पैसे ठेवायचे, डॉक्टर आता पैसे नाही आहेत, राहिलेले पैसे तुम्हाला नंतर देतो. पण ते कधीही म्हणले नाहीत की परत दे किंवा आठवणीनं आण, आणि कधीही पैसे न दिलेले त्यांनी मांडून ठेवलेलं नव्हतं. हे माझ्या निदर्शनास आलेलं. नमस्कार, माझं नाव ओंकार राजेंद्र आचार्य. डॉक्टर राजीव आणि मी बालमित्र आहोत. बऱ्याच आठवणीत त्याच्याबद्दल बोलायच्या. त्यातही मोजकंच बोलायचं तर आमचं प्राथमिक शिक्षण एकत्र झालं, माध्यमिक शिक्षण एकत्र झालं आणि ते मराठी माध्यमातून झालं. आणि मराठी माध्यम हे कुठल्या शिक्षणासाठी नंतर अडचण येऊ शकते असं म्हणतात, पण खरं त्याला बघितल्यानंतर वाटतं की मराठी माध्यमातून शिकून सुद्धा फार छान प्रगती केली त्याने. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या लहानपणीच्या, की इयत्ता 4थीत आणि इयत्ता 7वीत त्या काळी स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जायची महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळाकडून. आणि त्यात आमच्या बॅचचा तो एकमेव विद्यार्थी होता जवळपासच्या पंचक्रोशीतून ज्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेत चांगलं यश मिळालं. आणि अभिमानाची गोष्ट अजूनही अशी की त्याचा सत्कार त्यावेळेला प्राध्यापक शिवाजीराव भोसले आणि स्वदेशी चळवळीचे अध्यक्ष डॉक्टर राजीवजी दीक्षित यांच्या हस्ते झाला. त्याच्या वैद्यकीय शिक्षणानंतर बराच काळ त्याने बाहेर परराज्यात पण काम केलं. आणि एवढ्या चांगल्या व्यवसायाच्या करिअरच्या चांगल्या संधी असतानाही त्याने आपल्या गावाशी, संसरशी आणि बारामतीशी नाळ कायम जोडलेली ठेवलेली आहे. नमस्कार, मी योगेश विजय गोरे, राहणार संसर. मी स्वतः फार्मासिस्ट आहे. मी डॉक्टर बाळासाहेब खरे यांच्याबद्दल माझा एक अनुभव सांगणार आहे. माझ्या आईला पोटदुखीचा त्रास होत होता, तर मी डॉक्टर बाळासाहेब खरे यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्यांनी ट्रीटमेंट चालू असताना सोनोग्राफी करण्यास सांगितली. सोनोग्राफी करून रिपोर्ट आला, स्वादुपिंडाला एक गाठ होती छोटीशी. मग ते म्हणले, लगेच त्यांनी त्यांच्या अनुभवाने म्हणले मला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला तुम्ही जावा. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मी पेशंट घेऊन गेलो माझ्या आईला. तिथं गेल्यावर ट्रीटमेंट चालू असताना, ते टेस्टिंग चालू असताना त्यांनी नॉर्मल रिपोर्ट आले पहिल्या महिन्यात. परत त्यांनी ट्रीटमेंट टेस्ट घेतली. टेस्ट घेत असताना परत त्यांचा कॅन्सरचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. हा अनुभव मला खरे सरांचा आलेला आहे. तसेच मी डॉक्टर राजीव खऱ्यांबद्दल 1-2 शब्द सांगत आहे. ते बारामतीहून संसरला आपल्या गोरगरिबांच्या ट्रीटमेंटसाठी आठवड्यातनं 3 दिवस संसरला व्हिजिट देतात. त्याच्यामुळं आपल्या भागातील 50-50 लोकांचे
आपल्या भागातील 5-50 लोकांचे बारामतीला जायचं, बारामतीला न जाता तिथं त्यांची सोय होती, गैरसोय जी होत होती ती सनसरला ट्रीटमेंट देत आहेत. तसेच 3 पिढ्या खरे सरांनी, त्यांच्या खरे फॅमिलींनी 3 पिढ्या सेवा जी दिली त्याच्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या वतीने आभारी आहे. नमस्कार. नमस्कार, माझे नाव सुनंदा देवी राजेंद्र कुमार घोलप आणि आमचे संबंध खरे डॉक्टरांचे फार पूर्वीपासूनचे होते. घोलप साहेबांनी फार सहकार्य केलं त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आणि विशेष म्हणजे माझं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्यानंतर मला मूल झालं पहिलं. मी माहेरी जायचे असते ना, त्यावेळेला काय असायचं, गाड्या नव्हत्या आमच्याकडं, बैलगाडीतनं सनसरला जावं लागायचं. मग तिथं बैलगाडीचा त्रास व्हायला लागला म्हणून मग आम्ही सासऱ्यांना म्हणलं की मग मी चालत जाते, मग चालत जायचे मुलाला घेऊन कडेवर आणि तिथनं मग बसनं माहेरी जायची. मग तिकडून आल्यानंतर खऱ्या डॉक्टरांच्याकडंच थांबायचे मी. मग त्यांनी मला अगदी वडिलांसारखं मग एखादा मुलगा शोधून द्यायचा, मग ते चहा पाणी करायचं, मला घरी सोडायला द्यायचं माणूस. फार माझ्यावर त्यांनी हे केले उपकार आणि वडिलांसारखं माझ्यावर त्यांनी प्रेम केलं. आणि पहिल्यापासून आमचे त्यांचे संबंध अगदी घरोब्याचेच आहेत. आणि आता त्यांचा मुलगा पण बाळकृष्ण खरे, ते सुद्धा आम्हाला फार सहकार्य करतात. तुळशीदास सखाराम काळे, खरे डॉक्टरांचे आम्ही शेजारी आहोत आणि त्यांच्याबद्दल मला आता त्यांच्या आठवणीबद्दल मला थोडे 4 शब्द सांगायचे आहेत. तर काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. डॉक्टर R.P. खरे हे महान वैद्यकीय शाखेतलं संत होऊन गेले. त्यांनी निरपेक्ष गीता तत्वाप्रमाणे फलाची अपेक्षा न ठेवता रुग्णांची सेवा दिली. त्यांचं कार्यक्षेत्र फार विस्तीर्ण होतं. त्यानंतर त्यांची चिरंजीव डॉक्टर खरे, बाळासाहेब खरे ते आले आणि त्यांनी परत तसेच त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं. नंतर त्यांचा नातू, त्यांनी पण त्यांचं कार्य तसंच पुढे चालू ठेवलं. त्यांची ही वैद्यकीय क्षेत्रातली ही 3री पिढी आहे आणि सर्व त्या क्षेत्रातले निपुण आहेत. मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.